आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रातील निष्ठावंत शिलेदाराचा गौरव। केंद्रप्रमुख अण्णासाहेब कबाडगे सेवानिवृत्तीनिमित्त सन्मानित। जत तालुक्यातील वळसंग येथील केंद्रप्रमुख श्री अण्णासाहेब भीमप्पा कबाडगे यांच्या प्रदीर्घ आणि निष्ठावान शैक्षणिक कारकिर्दीचा प्रवास नुकताच सेवानिवृत्तीने पूर्ण झाला। यानिमित्त त्यांच्या गौरवार्थ एक विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या हस्ते श्री कबाडगे आणि त्यांच्या पत्नीचा सपत्नीक भावपूर्ण सत्कार करण्यात आला। शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे कौतुक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना किंवा उपस्थितांशी संवाद साधताना मान्यवरांनी श्री कबाडगे यांच्या कार्यपद्धतीचे मुक्तकंठाने कौतुक केले। आपल्या सेवा काळात त्यांनी केवळ अध्यापनच केले नाही तर केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले। कडक शिस्त आणि कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन करण्यात आले। माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या हस्ते श्री कबाडगे दाम्पत्याचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। याप्रसंगी बोलताना विक्रमसिंह सावंत म्हणाले की शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो। कबाडगे सरांनी आयुष्यभर ज्ञानाचे दान करत अनेक पिढ्या घडवण्याचे काम केले आहे। त्यांची ही सेवा निस्वार्थी असून त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। या सत्कार समारंभाला शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक नेते गजानन पाटील, स्वाभिमानी संघटनेचे नेते मोहिते, विस्तार अधिकारी दिलीप वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य रमेश देवरसे, पंचायत समितीचे सदस्य दादासाहेब चव्हाण यांचेसह तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कबाडगे कुटुंबियांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी कबाडगे सरांच्या निरोगी आणि आनंदी सेवानिवृत्त आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उपस्थितांमधून करण्यात आले। वळसंग परिसरातून कबाडगे सरांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परिसरातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब महानोर यांनी केले। आभार अण्णाराय पाटील यांनी मानले। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।